लगा तुम्ही ना मला फोन करायला पाहिजे होता. मी सांगितलं असतं त्या सुद्याला. अरे लगा तुम्ही काय चोर आणि खुनी आहे वय रे? बघ केला का? अरे अख्ख्या जगात माझ्यासारखा साधा भोळा माणूस गावायचा नाही. अरे त्यानं माझ्यावर संशय घेतला. अरे बघ की माझं तोंड, मी वाटतोय बा तसं काय? ए यार तू तर तोंडावरूनच बुरटा वाटतो. अरे पण गोपाळ, अरे गोपाळ आपला देव माणूस आहे लगा. त्याचं बी दुकान सोडलं नाही म्हणजे काय? त्या सुधाकरला ना मी. हॅलो सुधाकर. हा हा जित्या तुझ्याबद्दल काहीतरी बोलतोय. थांब देतो आता. अरे सुधाकर सुधाकर मस्करी मस्करी काहीचा फसाया. ए भावानू, अरे ती गोपाळ टेलरचं दुकान कुठं आहे? काय दिस वे कर काय आणले टेम्पोत? काय नाही, ते माल घेऊन आलोय. हा कसली ऑर्डर आहे बघू रे. चल चल उघड उघड. काय काय ए पोरांनो, काय करताय तुम्ही इथं? अरे गोपाळ, हे काय डाऊनलोडिंग आहे? ते फर्निचर जरा जुनं झालं होतं दुकानातलं. म्हणलं नवीन करावं. लका लका गोपा हारलेच भारी आहे राव तू. आईसोबत 4-5 उंदीर काय मेले दुकानात, तू नवीन फर्निचर आणलं. चाले चला तुमच्या गप्पा मारू. हा त्याला मदत करूया की जरा. चला 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 चला. अरे तुम्ही नका ऐका. दादा अहो या की इकडे, जरा गडबडे या की इकडे. काय तुझं सांग. अहो ते 1000 रुपये द्या की. अहो दुपार तर बंडल दिलं होतं की एवढा मोठा. अहो डिलिव्हरीचे द्यावंच लागतील. ए आता तुम्हाला कसला वास येतोय का? ए जंजार ए मी नाही बाबा. वास तर येतोय लगा कसला तरी. ए पोरांनो, झालं का नाही? आलो आलो. ए, चल अरे चल ए बाबा. या लवकर. झालं. ठेवलं का सामान सगळं नीट? होय, सगळं एक जागच्या जागेला एकदम ओके मध्ये ठेवून टाकले. ओ पण गोपाळ, तो वास कसला येतो या? नाही म्हणजे तो उंदीर मेलेल्याचा वास नाही. मग कसलंय? ते ह्यांच्या वाड्याच्या मागं नव्हतं हो वास येत आपल्याला. अगदी सेम तसाच वास येतोय. अरे बाबा, पण जिथं वास येतो तिथं कशाला न घालाय जातो तो? लाली वहिनींनी काय सांगितलं होतं? उंदीर मेलाय त्याचा वास येत असल. पण तो उंदराचा वास नव्हता बॉस. अरे मग उंदरीचा असल. तू कशाला बाया माणसाच्या नादी लागतोय बाबा? जरा गप ना. वापर सामान जागच्या जागेला सगळं ठेवलेलं आहे. आता पाहिजे पार्टी. हा आणि मला पाहिजे 2 कोट. देणार. आणि मला आणि मला होय सगळ्यांना देणार. जाओ तुम्ही. अरे काय आदाशावाने का मिळलं का नाही दार? नाही दे. मी नसतो ऐकत. मला पाहिजे. अरे जेवायला देताय का उपाशी मारताय आज? आजी झालंय जेवण. आत्या घेऊ का जेवायला? गोपाळ कुठे आहे अजून? येतील. आला का सुद्या? आप्पा आले, ते खोलीत गेलेत कपडे बदलायला. काय तो आला आणि मला माहित नाही? आप्पा तुम्ही तुमच्या खोलीत होतात ना. गोपाळ, अरे बरं झालं बाबा वेळेवर आला जेवायला. चल. गोपाळ, सुद्या आला होता का तुझ्या दुकानाची झडती घ्यायला? होय आप्पा. मग तुम्हाला निरोप का नाही धाडला? आप्पा मला म्हणजे खरंच कळणं झालंय सुधाकर दादा असा का वागतोय माझ्याबरोबर. उगाच घरामध्ये वाद नको. आधीच काय चाललंय घरात माहिती की मला, म्हणून मी काय बोललो नाही. मला काय वाटतं माहिती का आप्पा, म्हणजे सुधाकर दादाला मी घरात नकोय. मग तसं असेल तर त्याने मला स्पष्ट सांगा, मी काय माझी दुसरी व्यवस्था बघेन. या घरात राहायचं की नाही तो कोण ठरवणार? हा, त्यालाच घरात हाकलून देतो मी.
सुद्या सुद्या काय झालं काय मारताय काय झालं लाज वाटते का तुला स्वतःच्या भावाच्या दुकानाची झडती घेतो तू लय माज आला का तुला तुझा माज उतरवतो आता तू जर मध्ये आले ना मुस्कान फोडून तुझा काय करताय मी ड्युटी करत होतो माझी अरे मशनात घाल तुझी ड्युटी घरातल्या त्रास देण्यासाठी ड्युटी करतोय तू अरे तुझ्या समोर त्या जामकरने गुरासारखा बडवला गोपाळला थोबाड तुझं बंद होतं तोंड उचकटलं नाही तू माझ्याशी लढायला गेला जामकर तेव्हा मी तुझं तोंड उचकटलं नाही घरातल्याला त्रास देतो तेव्हा मी तुझं तोंड उचकटत नाही आणि त्या जामकरच्या मागे तू त्या गोपाळच्या दुकानाची झडती घेतो लाज वाटते का तुला तो काय बास गावात एक डेड बॉडी आहे ती कुठं आहे कुणाची हे आम्ही शोधतोय गावात फक्त ह्याच्याच दुकानाची झडती नाही घेतली सगळ्यांच्या दुकानाची झडती घेतली वॉरंट आहे माझ्याकडे काय त्याला सांगून उपयोग नाही एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं हा आणि चोर सोडून संन्याशाला फाशी जो कांड करतोय ना त्याला पाठीशी घालायचं आणि जो चांगलं वागतोय त्याला रट्ट द्यायचं बस बस झालं आता मला ना तर समजायचा कटाळा आलाय सुधाकर माझ्या गोपाच्या नादाला लागायचं नाही अरे तो तुझा भाऊ आहे रे थोडा तरी विचार कर की भाईस अगं मी कशाला त्याच्या नादी लागतोय गावात खून पडलेत आणि ते कुणी केलेत ते मी शोधणारच आप्पा दादाला काय करू नका दादाची खरंच काय चूक नाही त्याच्यात तो त्याचं काम करतोय का नाही उलट त्याला ह्या कामात काय मदत लागली तर मी करायला तयार आहे ए मला नको तुझी मदत सुद्या ऐकणार आहे सुद्या